या सेमीफायनलचा पहिला सामना योगेशान पाली त्यांच्या विरोधामध्ये आदर्श मिरजोळे पहिल्या चढाईसाठी योगेशान पाली संघाचा स्टाईल रायडर जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला ऋषिकेश साळुंके पहिल्या चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय। 7च्या डिफेन्स मध्ये आदर्श मिरजोळे संघ 2-1-2-2 चे क्षेत्रफळ आणि निश्चितच ऋषिकेश साळुंके पहिल्या चढाईमध्ये गुणगड्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे। पहिली चढाई लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने इथे मात्र फसलाय चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला इथे मात्र मोठा गारद गेला योगेशान पाली संघाचा। एक गुण मिळतो आदर्श मिरजोळे संघाला। शेगडीच्या होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ऋषिकेश साळुंके मैदानाच्या बाहेर आणि निश्चित जाता मात्र आदर्श मिरजोळे संघाकडून पहिल्या चढाईसाठी या सर्वात पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। पहिली चढाई आदर्श मिरजोळे संघाकडून राज पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय। रत्नागिरी तालुक्याचा एक उभरता खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रत्नागिरी जिल्ह्याचं ज्याने प्रतिनिधित्व केले असा राज पाडावे चढाईसाठी दाखल झाले। पहिल्या चढाईसाठी 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 2-2-2 ची फील्ड ते सजवले गेले। राईट कॉर्नरला अभिजित बारे त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रज्वल कळंबट आणि पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र लाजवाब फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला। तो राजच्या माध्यमातून एक बोनस पॉईंट मिळतो आदर्श मिरजोळे संघाला। प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 12 सुमेश सावंत ते मात्र चढाईसाठी दाखल झालाय। डोअर डायरेक्ट स्पेशलिस्ट योगेशान पाली संघाचा यादीच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली, परंतु आता हा महत्त्वाकांक्षी सामना आहे। सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती आणि निश्चितच फुल हाऊस क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आदर्श मिरजोळे संघाचं। पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र थोडंसं सावध खेळ निश्चितच आपल्याला पाहायला मिळते। सुमेशच्या माध्यमातून खाली चढाई रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतला आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आदर्श मिरजोळे संघाचा राज पाडावे आणि इथे मात्र अभिजितच्या माध्यमातून चूक झाली आणि त्यात समावेश जर्सी क्रमांक 13 रोशन गराडे देखील मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळेल। 2 गुण मिळतात आदर्श मिरजोळे संघाला आणि आता मात्र योगेशान पाली संघाचा बेस्ट रायडर प्रज्वल कळंबट इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय। लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय प्रज्वलच्या माध्यमातून आणि निश्चितच राईट कॉर्नरवरती अटॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय। चेन टॅकलचा प्रयत्न मिलरवरती झालेली झटापट करतो इथे मात्र एकीचे बळ मिळते पण प्रज्वलला मैदानाच्या बाहेर पण एक बोनस गुण मिळतोय योगेशान पाली संघाला आणि 1 गुण मिळेल आदर्श मिरजोळे संघाला। इथे मात्र सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये 6 राहिला आदर्श मिरजोळे संघ, परंतु कमबॅक करावा लागेल यजमान संघ आहे योगेशान पाली संघ आणि निश्चितच या सामन्यामध्ये स्वप्नील गडशी देखील संघासोबत जोडला गेलाय। हा महत्त्वाकांक्षी सामना आहे। या सामन्यामध्ये विजय मिळवायचं एक लक्ष दोन्ही संघाचं आपल्याला पाहायला मिळते। राज पाडावे काय लाजवाब खेळ सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु या चढाईमध्ये थोडासा सावध खेळ आपल्याला पाहायला मिळते। सेपरेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप दाखल होईल आणि निश्चितच प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी योगेशान पाली संघाकडून सुमेश सावंत जर्सी क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळतोय। टच पॉईंटची आवश्यकता आहे पाली संघाला। निश्चितच सर्व बेस्ट खेळाडू मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात। ऋषिकेश साळुंके, रोशन गराडे, प्रज्वल कळंबटे आणि त्या सोबतीला अभिजित बारे देखील आपल्याला पाहायला मिळतोय। यस राईट कॉर्नरला साई धुमाळी आणि लेफ्ट कॉर्नरला सुमेश सावंत जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी यश पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय। गोलवरती जाण्याचा प्रयत्न इथे जर पकड केली तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण योगेशान पाली संघाला, परंतु सावध खेळ इथे मात्र यशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 8 सेकंड बेस्ट रायडर आदर्श मिरजोळे संघाच्या दरम्यान घेतला गेलेला हा टाइम ऑफ आणि निश्चितच संघ प्रशिक्षक अतुल सावंत आपल्या संघाला मार्गदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळतील। यापुढील होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना रत्नदीप मिरजोळे विरुद्ध धूत बापेश्वर मिरजोळे। दोन्ही संघांना पहिला पुकार। प्रेक्षकांना विनंती असेल आपण रेलिंग वरून थोडासा जोर काढायचा आहे।
आपण या सामन्याचा आनंद निश्चित घ्या, परंतु रेलिंग वरती जोर देऊ नका याची विनंती असेल. आणि दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आणि आता मात्र तिसरी चढाई आहे, डू ऑर डाय रेड, आणि इथे मात्र निश्चितच पॉईंट घेणं आवश्यक असणार आहे राज यशासाठी. दरम्यान इथे जर पकड झाली तर सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण ऑप्शन पाली संघाला संयम राखायचा. 30 सेकंद थोडस मैदानावरती स्लाइड झालंय. पुन्हा एकदा चढाईसाठी सुरुवात. राज पाडवे कशा पद्धतीने खेळ करते, ब्लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र 2 मोहरे गारत होत आहेत. 2 गुण मिळत आहेत आदर्श मिरचोळी संघाला. आणि आता मात्र अंतिम मोहरा ऑप्शन पाली संघाचा, आणि इथे मात्र संघांमध्ये वाढ झाले. डू ऑर डाय रेड तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं असं स्वप्नील गडशी आपल्याला पाहायला मिळतोय. नुकत्याच कालच्या दिवसामध्ये पार पडलेली मांडवी येथे सिंधू नायक कुस्ती स्पर्धा, त्या स्पर्धेमधील उपविजयी हा पैलवान आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाला इथे मात्र तारू शकला नाहीये. 1 बोनस गुण मिळते ऑप्शन पाली संघाला. आणि सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये तिथे मात्र ऑप्शन पाली संघ ऑल आउटून पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. महत्वाकांक्षी सामना सेमीफायनलची लढत होम ग्राउंड वरती खेळत असताना ऑप्शन पाली संघ थोडासा बॅकफुट वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 ज्याचे विचार आहेत नाही का सहा राज पाडावे पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये ऑप्शन पाली संघ राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली खेळी आपल्याला पाहायला मिळते. सेपरेट आपल्याला पाहायला मिळाले. कोणताही गुण घेतला जात नाहीये. तो राज्य माध्यमातून व्हॅलिडेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय आणि प्रत्युत्तर दाखल करतो. ते जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे उंच करू शरीरयष्टी, आणि इथे देखील लाजवाब बॅक होल्ड आपल्याला पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 7 ओम पाडावेच्या माध्यमातून केला गेलेला हा लाजवाब वार, आणि इथे मात्र प्रज्वल कळंबटे मैदानाच्या बाहेर 1 बोनस गुण मिळते ऑप्शन पाली संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा राज पाडावे चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार आणि सातत्याने केलं जाणार आहे चढाई, आणि निश्चितच आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा महत्वाकांक्षी सामना, आणि निश्चितच त्या सामन्यामध्ये इथे मात्र अभिजित बारे जर्सी क्रमांक 9 लाजवाब डायव्ह आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही अँकल वरती इथे मात्र पकड बनवली, आणि राज पाडावे या सामन्यामध्ये पहिल्यांदा मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक करण्याची संधी ऑप्शन पाली संघाला. जर्सी क्रमांक 12 सुमेश सावंत चढाईसाठी दाखल झालाय. चांगलं स्टेज करताना पाहायला मिळाला, परंतु खाली चढाई आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ओम पाडावे जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट कॉर्नर पट्टू म्हणून ओळखला जातोय आदर्श मिरजोळे संघाचा. आता मात्र आपल्या संघातील रायडरना थोडीशी विश्रांती देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जाईल. सेपरेट करून क्रीडांगणावरती सुखरूप करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळेल. यस खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल ऑप्शन पाली संघाकडून जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुण निश्चितच त्याच्या माध्यमातून घेताना इथे पाहायला मिळालाय, परंतु निश्चितच पुन्हा एकदा चेंडेकरचा प्रयत्न आणि लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. किती मोहरे गारद केले जातील? 2 मोहरे गारद. यश पाडावे पुन्हा एकदा चढाईसाठी 2 गुण आपल्याला पाहायला मिळतील ऑप्शन पाली संघाला. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. तिथे मात्र साईल डुमलच्या माध्यमातून केला गेलेला लाजवाब टॅकल. 1 पॉइंट गोष्ट ऑप्शन पाली. आता मात्र हा ऑप्शन पाली संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आता मात्र जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे पुन्हा एकदा मैदानावरती 3 मोरे आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण डिफेन्स सेटल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र सुपर टॅकल पाहायला मिळतो. या स्पर्धेमधील पहिला सुपर टॅकल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2 गुण मिळत आहेत आदर्श मिरजोळे संघाला. आणि मैदानावरती रिल होऊन आलाय कोण? राज पाडावे. 6 मोरे मैदानावरती ऑप्शन पाली संघाच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमीफायनलचा महत्वाकांक्षी सामना आहे, आणि निश्चितच अव्वल दर्जाचा खेळ दोन्ही संघांकडून होणं अपेक्षित असणार आहे. पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, परंतु फुटवर्क इथे मात्र योग्य झाले का याची दाद मात्र पंच देणार आहेत. रेड व्हायलेट केली जाते. मिडलँडवरती येऊन उभा राहिला. निश्चितच इथे मात्र घेतला गेलेला हा टाइम ऑफ 1 बोनस गुण मिळतोय आदर्श मिरजोळे संघाला. लाजवाब फुटवर्क, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि कबड्डीच्या पटलावरती फुटवर्क फार आवश्यक असतं, आणि त्याच पद्धतीने इथे मात्र लाजवाब खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो राज पाडावे.
या सर मी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंखे पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 5च्या डिफेन्स मध्ये. यस मिडल कव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4चा डिफेन्स आदर्श मिरचोळी संघाचा. फारसा प्रयत्न राहिला नाही ऋषिकेशच्या माध्यमातून, कारण तिला देखील माहिती 4 मोरे मैदानावरती असताना इथे मात्र निश्चितच जास्त स्ट्रगल करावं लागतं. तर रायडरला रेड व्हॅलिड करून क्रीडांगणामध्ये सुरू करत आहे. प्रत्युत्तर दाखल आदर्श मिरचोळी संघाकडून राज पाडावे, ज्याने या सामन्यामध्ये लाजवाब खेळ आतापर्यंत प्रदर्शित केलाय, परंतु त्यांना थांबवणे इथे मात्र आवश्यक असणार आहे. व्यक्तिष्ठन पाली संघाला जर या सामन्यामध्ये पकड बनवायची असेल तर निश्चितच राज पाडावेला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर बसवावं लागेल आणि तोच खेळाडू मात्र आता मात्र डोईसर जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र अभिजित बारे राईट कॉर्नरला आपल्याला तत्पर पाहायला मिळतोय. रेड व्हॅलिड करून खाली आता परत त्यांना पाहायला मिळाला तो राज आणि प्रत्युत्तर दाखल करत असताना जर्सी क्रमांक 12 सुमित सावंत चढाईसाठी दाखल झालाय. एक ऍक्टिव्ह खेळाडू रॅपिड पद्धतीने फुटवर्क करण्यासाठी झाला जातो हा खेळाडू आणि निश्चितच मिडल कव्हरवरती वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच खाली चढाई आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस आता मात्र जर्सी क्रमांक 5 चढाईसाठी दाखल होईल. रेड व्हॅलिड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 6 मोरे मैदानावरती व्यक्तिष्ठन पाली संघाच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावध चढाई करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 5च्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलिड काढायची आणि निश्चितच चढाईमधील 30 पैकी 27 ते 28 सेकंद खर्च पाडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. चढाई आणि आता मात्र डू ऑर्डर रेड असणार आहे. खतऱ्याची घंटी करा किंवा मारा मैदानाच्या बाहेरचं रस्ता, तर अशा स्वरूपाची चढाई असताना 4 मोरे मैदानावरती बोनस पॉईंट ऑफ टच पॉईंटची आवश्यकता. दोन्ही संघांना एक गुण मिळतोय. रायडर निश्चितच कोणत्याही डिफेंडरला टच न करता लॉबी मध्ये दाखल झाला आणि त्याच पाठोपाठ यस एक से भले दोन गुण मिळतायत योगदेशन पाली संघाला. आता मात्र राज आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चढाईसाठी डू ऑर डाय रेड आहे. 6चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे निश्चितच बोनस गुण ऑन असणार आहे. एक बोनस गुण मिळतोय. तिसऱ्या चढाईमध्ये लाच ऑफ फुटुक आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र ऋषिकेश साळुंखे जर्सी क्रमांक 8 योगदेशन पाली संघाचा हा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. कोणवरती जाण्याचा प्रयत्न, इथे जर पकड केली तर निश्चितच सुपर टॅकल आणि इथे मात्र संयम राखला गेला नाहीये. एक मोहरा गारद 1 पॉईंट गोज टू योगदेशन पाली. लाच ऑफ खेळ आता मात्र होताना पाहायला मिळतोय. आदर्श मिरचोळे संघ थोडस बॅकफुट वरती जरूर आलाय, परंतु राज पाडावे अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाडावे नावाचं वादळ इथे मात्र थांबवावं लागणार आहे योगदेशन पाली संघाला. या सामन्यावरती जर पकड बनवायची असेल तर राज याला मैदानाच्या बाहेर जास्तीत जास्त वेळ बसवणं अत्यंत आवश्यक असणार आहे योगदेशन पाली संघाला. यस राईट कॉर्नरच्या दिशेने बोनस गुण दिला गेला योगदेशन पाली संघाकडून, कारण त्यांना देखील माहिती आहे हा महत्वाचा मोहरा आहे, याला गारद करणं निश्चितच कठीण जाणार आहे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबडे चढाईसाठी दाखल झाले लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आणि इथे मात्र पुन्हा एकदा लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाडावेच्या माध्यमातून केला गेलेला हा बारदार डॅश सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण आदर्श मिरचोळे संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून आता मात्र 6 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र कमबॅक करण्याची संधी होती, परंतु स्वतःला मात्र रोखू शकला नाहीये. पॉइंट जरूर घेतला होता, परंतु राज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. रेडिंग मध्ये आणि डिफेन्स मध्ये देखील आपल्या संघाला इथे मात्र चांगली कामगिरी करत असताना राजच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी दाखल झालाय. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान घेतला गेलेला हा टाइम दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक आपल्या संघासमवेत टीम मीटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन दिला नाही एका ऐवजी तेव्हा नाही बोलले
या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 12 सुमित सावंत चढाईसाठी दाखल झालाय. 3 मोरे मैदानावरती सलग 2 सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळालं. आदर्श मिरजोळी संघाकडून इथे मात्र थोडासा सावधगिरी करावा लागणार आहे. सुमित याला हो राज याच्यावर अटॅक केला गेलाय, परंतु इथे मात्र लाजवाब डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. एकेकाळी वाटलं होतं की राज पाडावे आता मैदानाच्या बाहेर जातोय की काय, परंतु त्याच बरोबरीला जर्सी क्रमांक 1 आणि जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून केला गेलेला हा जबरदस्त बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र राज पुन्हा एकदा चढाईसाठी निश्चितच जबरदस्त पकड या सामन्यामध्ये आदर्श मिरजोळी संघ बनवताना पाहायला मिळतोय. सुरुवातीपासूनच हवी खेळ करत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आदर्श मिरजोळी संघ. स्टँड कंट्रोलवरती नजर देत असताना राज आपल्याला पाहायला मिळतोय. खाली चढाई आता मात्र राजच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल ऋषिकेश साळुंके जर्सी क्रमांक 8 परिधान करून खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलंय आणि त्याच पद्धतीचा खेळ मात्र या सामन्यामध्ये करावा लागणार आहे. आणि इथे मात्र राईट कॉर्नरच्या दिशेने पॉइंट मारण्याचा दावा करत असताना दरम्यान दावे प्रतिदावे निश्चित केले जातील, परंतु पंचांच्या माध्यमातून निर्णय हाती येणार आहे. चढाई सेपरेट करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल आता मात्र जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चढाईसाठी डोर डाय रेड आहे. 5 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बोनस गुण बसणार आहे. टच पॉइंटची आवश्यकता जर्सी क्रमांक 8 याच्यासाठी आणि निश्चितच लाजवाब टॅकल स्वप्नील गडशीच्या माध्यमातून केला गेलेला हा वार आणि इथे मात्र सक्सेसफुल ठरतोय. 1 पॉइंट गो टू ऑप्टिशन पाली आणि इथे मात्र कमबॅक करायचंय. लाजवाब खेळ स्वप्नीलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे रिलाय होऊन त्वरित इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय. निश्चितच सुपर टॅकल मध्ये त्याची देखील पकड होताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आता मात्र इथे सरस खेळ केला जाईल का प्रज्वलच्या माध्यमातून. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आता मात्र खोलवरती जाण्याचा प्रयत्न करत नाहीये. सेपरेट करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल राज पाडावे चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श मिरजोळी संघाचा हा बेस्ट रायडर 6 चढबेन्स मध्ये आता खेळताना पाहायला मिळेल. राईट कॉर्नरच्या दिशेने अभिजित बारे आणि त्याच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय राजच्या माध्यमातून. देखील कार्य चढाई आपल्याला पाहायला मिळते. राजच्या माध्यमातून फारसा प्रयत्न केला जात नाहीये. तिसरी चढाई आहे डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंके याच्यावरती विश्वास दाखवला गेला. स्वतः कर्णधार आणि निश्चितच त्याच पद्धतीचा खेळ या मैदानावरती होणं गरजेचं असणार आहे. 3 मोरे मैदानावरती बोनस गुण ऑफ असेल. टच पॉइंटची आवश्यकता आणि इथे जर गारज झाला तर समोरील संघाला 2 गुण. आणि या सामन्यामध्ये काय घडतंय काय, हा मात्र तिसरा सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श मिरजोळी संघाचा 2 गुण मिळत आहेत. आदर्श मिरजोळी संघाला सुपर टॅकलची सुरुवात. विश्वरत्न क्रांती सूर्य बोधिसत्व अर्थतज्ञ प्रकांड पंडित प्रज्ञा सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. आणि निश्चितच ज्यांनी आपल्या देशातील संविधान घटना लिहिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि त्याच निमित्ताने ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनलचा सामना या रजनीमधील आपण पाहतोय आदर्श मिरजोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये युवक दिशान पाले 2 संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट हाफचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. यापुढील होणारा फर्स्ट हाफ नंतर गुणफलक जर आपण पाहिलं तर योगेशन पाली संघ 11 गुण तर 23 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 23-11 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळेल. आदर्श मिरजोळी संघ 23 गुणांवरती तर योगेशन पाली संघ 11 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
या सेकंड प्लेची सुरुवात झाली आणि पहिली चढाई घेऊन आदर्श मिरचोळे संघाचा राज पाडावे 11-23 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला योगदिशन पाली संघ 11 गुणांवरती तर त्यांच्या विरोधामध्ये आदर्श मिरचोळे संघ 23 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण राज पाडावे आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब खेळ फर्स्ट हाफ मध्ये सादर केला आणि निश्चित आता मात्र सेकंड हाफला इथे सुरुवात झाली. यामध्ये निकाल येणार आहे की या स्पर्धेमधील पहिला फायनलिस्ट संघ कोणता असणार आहे. निश्चितच राज पाडावे बहारदार खेळ या सामन्यामध्ये करताना आपल्याला जरूर पाहायला मिळालाय, परंतु आता मात्र सेकंड हाफचा सत्र सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र बहारदार खेळ करावा लागेल. ऑप्टिशन पाली संघाला 4 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रज्वल कळंबटे इथे मात्र मैदानावरती झालेली झटापट. लाजवाब किती मोरे गारद केले जातील. 2 मोरे गारद 2 गुणांची कमाई करतो ऑप्टिशन पाली संघ आणि आता मात्र सेकंड हाफच्या सुरुवातीला इथे मात्र धनखाती जवळ येतो ऑप्टिशन पाली संघाने. आता मात्र महत्वाचा मोहरा राज पाडावे चढाईसाठी दाखल होईल. 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2-1 2-2ची क्षेत्रफळ सजवली गेले ती ऑप्टिशन पाली संघाने. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आणि आता मात्र संयमी खेळी राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, कारण का आपल्या संघातील 4 खेळ मैदानाच्या बाहेर लाजवाब बँकेत आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक मोरा गरज 1 पॉईंट गोष्ट आदर्श मिरचोळे प्रत्युत्तर दाखल. प्रज्वल कळंबटे जर्सी क्रमांक 2 प्रेशर मध्ये हा खेळाडू निश्चितच निकरतोय आणि त्याच पद्धतीने इथे खेळ करावा लागणार आहे. टाळोळ करण्याचा प्रयत्न इथे मात्र एक मोरा गारज झालाय. 1 पॉईंट गोल टू ऑप्टिशन पाली संघ. पुन्हा एकदा आदर्श मिरचोळे संघाचा जर्सी क्रमांक 3 परिधान केलेला खेळाडू मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र जर्सी क्रमांक 1 राज पाडावे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाडावे नावाचं वादळ इथे मात्र गोंगावतोय आणि त्याला मात्र शांत केलंय अभिजित बारे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त डबल टाय होल्ड आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र अंतिम मोहरा जर्सी क्रमांक 7 मैदानावरती 1 vs 1 चाललेला सामना आणि इथे मात्र आदर्श मिरचोळे संघ ऑल आउट झालाय. 1+2 3 गुण ऑप्टिशन पाली संघाला. इथून कमबॅक केला जाईल का, इथून पलटवार केला जाईल का, हा मोमेंटम अंतिम क्षणापर्यंत सातत्य राखेल का ऑप्टिशन पाली संघाला, हे पाहायचंय. महत्वाचा सामना आहे. यजमान संघ ऑप्टिशन पाली संघ आणि त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवारचा इशारा जरूर दिलाय, परंतु त्याच पद्धतीचा खेळ अंतिम क्षणापर्यंत आपल्याला करायचा आहे. महत्वाकांक्षी सामना आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट होण्याचा मान मिळवणार आहे आणि त्यासाठी चाललेला हा 8 तास आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रज्वल कळंबटे ज्यांनी या सामन्याला कलटणी देण्याचा प्रयत्न केलाय. जर्सी क्रमांक 2 परिधान करून खेळणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये इथे मात्र लेफ्ट कॉर्नरला पुन्हा एकदा चूक घडते. लाजवाब दाखल. एक मोहरा गारद 1 गुण मिळतोय ऑप्टिशन पाली संघाला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 1 राज पाडावे पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झालाय आणि आता मात्र प्रज्वल कळंबटे थांबायचं नाव घेत नाहीये. 7 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट कॉर्नरच्या दिशेने झालेली चढाई आपण पाहतोय. निश्चितच बहारदार खेळ. जबरदस्त अँगल होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाडावे मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 1 पॉईंट गोज टू ऑप्टिशन पाली. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी चौकात, दाखवून दे या उघड्या आसमानाला तुझी खरी अवकात. ऑप्टिशन पाली संघ लाजवाब खेळाचं प्रदर्शन करताना या मैदानावरती आता मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या हाफ मध्ये निश्चितच थोडासा बॅकफूट वरती येताना पाहायला मिळाला. राज पाडावे नावाचं वादळ या मैदानावरती गोंगावताना पाहायला मिळालं, परंतु आता मात्र सेकंड हाफचा खेळ आणि या सेकंड हाफ मध्ये निश्चितच राज पाडावे या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आणि इथे मात्र बक्षिसांची खैरात व्हायला सुरुवात झाली. या सामन्यामध्ये जर ऑप्टिशन पाली संघ विजयी झाला तर अभिजित सावंत आणि दर्पण सावंत यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जाहीर होते. परंतु या पारितोषिकापेक्षा फायनल मध्ये प्रवेश करणं हे ऑप्टिशन पाली संघाचं ध्येय असणार आहे आणि त्यासाठी चाललेला हा अट्टाहास, याची देही याची डोळा आपण पाहतोय. कबड्डीचा हा महासोहळा आणि त्यासाठी सज्ज झालेले क्रीडांगण आणि सर्व क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जर्सी क्रमांक 8 पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय आणि आता मात्र लाजवाब खेळ करत असताना योगकिशन पाली संघ या मैदानावरती पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आणि आता मात्र संयमी खेळ निश्चितच केला जातो जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून. या सेपरेट लगावली गेले. आता मात्र ऋषिकेश साळुंके चढाईसाठी दाखल झाले. 5 चढ बेस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 विरुद्ध 1 चाललेला सामना 2-2-1 अशी क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई इथे मात्र व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न. कोणती रिस्क घेतली जात नाहीये कारण का त्याला देखील माहिती आहे आपल्या संघाचं डिफेन्स इथे मात्र चांगला काम करतोय आणि प्रज्वल कळंबटे रेडिंग मध्ये इथे आपल्या संघाला उभारणी देण्याचा प्रयत्न वारंवार करताना पाहायला मिळतोय. यस ऋषिकेश साळुंके याच्यासाठी देखील पारितोषिक आले. जर एका चढाईमध्ये 5 गुण घेतले तर हेमंत कांबळे आणि महेश सावंत यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. इथे मात्र बक्षिसांची खैरत जरूर केली जाते परंतु ध्येय मात्र एकच असणार आहे, या स्पर्धेमधील फायनल मध्ये प्रवेश करायचा आणि त्यासाठी चाललेला हा अट्टास आपण पाहतोय. आणि आता मात्र या सामन्याला कलटणी देण्याचा प्रयत्न योगकिशन पाली संघ करताना या मैदानावरती पाहायला मिळतोय. या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे चढाईसाठी रेडिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 डिफेन्स मध्ये ज्याने या सामन्याला कलटणी दिले तोच चढाईपट्टू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका चढाईमध्ये 3 गुण घेतले तर ऋषिकेश साळुंके याला शिवा कदम यांच्याकडून शिवा सावंत यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. पॉइंट करण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल झालाय. जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र योगकिशन पाली संघाचा महत्वाचा मोहरा प्रज्वल कळंबटे मैदानाच्या बाहेर. तिसरी चढाई आहे. डू ऑर डायरेक्ट जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र संयम राखायचा आहे, गुण द्यायचं नाही होते. ओ लाजवाब अँगल हो इथे मात्र काय करताय, किती मोरे गारद आहेत. यस 2 मोरे गारद. आणि निश्चितच हॉटेल समर्थ अविनाश सावंत यांच्याकडून योगकिशन पाली संघासाठी 151 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र जाहीर झालंय. बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते परंतु आता मात्र आदर्श मिरजोळे संघाचा महत्वाचा मोहरा राजपाडावे पुन्हा एकदा मैदानावरती आलाय. इथून मात्र कमबॅक करायचा. 4 मोरे मैदानावरती. सुमेश सावंत चढाईसाठी दाखल झालाय. आदर्श मिरजोळे संघाचं 2-1 म्हणजे फील्ड याच्यामध्ये पॉइंट मारण्याचा दावा करतोय. इथे मात्र स्वतः लॉबी मध्ये गेला. 1 गुण मिळतोय आदर्श मिरजोळे संघाला आणि आता मात्र थोडासा अडचणींमध्ये आलाय तो योगकिशन पाली संघ. राज पाडावे पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झाला. राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई करत असताना स्वप्नील गडशी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्कूलवरती जाण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्लॅन बॉल करण्याचा प्रयत्न. आवश्यकता होते का हा मात्र प्रश्न असणार आहे. रोशन कराटे मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळालं. 1 गुण मिळतो आदर्श मिरजोळे संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 7 स्वप्नील गडशी बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं. बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र 1 गुण मिळतो तो योगकिशन पाली संघाला. प्रज्वल कळंबटे पुन्हा एकदा मैदानावरती रिलॅक्स झालाय. प्रत्युत्तर दाखल राज पाडावे जर्सी क्रमांक 1 साहिल धुमाई राईट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मिडलवरती खेळण्याचा प्रयत्न, खोलवरती जाण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून इथे केला गेलाय. सुपर टॅकल केला तर निश्चितच 2 गुणांची कमाई या सामन्यामध्ये. आतापर्यंत 3 सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळेल परंतु आदर्श मिरजोळे संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. टॅकल करण्याचा प्रयत्न लाजवाब जंप आपल्याला पाहायला मिळाले. 2 गुण मिळत आहेत ते आदर्श मिरजोळे संघाला आणि आता मात्र राज पाडावे थोडासा दुखापतग्रस्त होताना पाहायला मिळाले. ते मात्र चिंतेची गोष्ट असणार आहे आदर्श मिरजोळे संघाला. इथे जर राज पाडावे दुखापतग्रस्त झाला तर निश्चितच मोठा धक्का बसणार आहे तो आदर्श मिरजोळे संघाला.
सर्व पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि आता मात्र अंतिम मोहरा युवक पाली संघाचा प्रज्वल कळंबटे यांनी या सामन्याला कलांनी देण्याचा प्रयत्न केलाय. तोच मोहरा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना टच पॉईंटची आवश्यकता असणार आहे. खोलवरती जाण्याचा प्रयत्न आदर्श मिरजोळे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम मोहरा आहे. यस पॉइंट मारायचा दावा करतोय. लास्ट जवाब किक इथे लगावत असताना एक मोहरागारात बोनस प्लस 1 पॉइंट एकूण 2 गुणांची कमाई करत असताना योगदेशन पाली संघ आपल्या संघाचा ऑलआउटर इथे निश्चितच वाचवलाय. परंतु राज पाडावे पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यस निश्चितच राज जर्सी क्रमांक 1 परिधान करून खेळणारा खेळाडू या सामन्यामध्ये लाजवाब खेळ राहिलाय. राईट कॉर्नरच्या दिशेने इथे मात्र सखमा दिलाय. हे एक मोहरागारात एक गुण मिळतोय तो आदर्श मिरजोळे संघाला. आता मात्र अंतिम मोहरा ऋषिकेश साळुंके जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला हा चढाईपट्टू इथे मात्र संयम राखायचा होता तो मात्र राखला गेला नाही. एक गुण मिळतोय तो योगदिशान पाली संघाला. आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे. जर्सी क्रमांक 1 राज पाडावे थोडासा दुखापतग्रस्त निश्चित आहे परंतु आपल्या संघासाठी इथे मात्र 100% देण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मोरे ऋषिकेश साळुंके अभिजित बारे मैदानावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोनदा ऑलआउटची संधी आदर्श मिरजोळे संघाला होती परंतु ती मात्र हुकली आहे. एका वेळी प्रज्वल कळंबटे दुसऱ्या वेळी ऋषिकेश साळुंके यांनी आपल्या संघाला तारलाही जरूर परंतु इथे मात्र पुन्हा एकदा हा संघ मैदानावरती रिलाईव्ह करायचा आहे. दरम्यान घेतला गेलेला हा टाइम ऑफ. पुन्हा एकदा सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंके पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झाला. या आधीच्या रेडमध्ये सक्सेसफुल जरूर झालाय परंतु आता मात्र टच पॉईंटची आवश्यकता असणार आहे. 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2-2-2 अशी क्षेत्रफळ सजवले गेले. खोलवरती जाण्याचा प्रयत्न दोन्ही कॉर्नर इथे आलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकिंग लगावले गेले जरूर परंतु व्हॅलिडेट करून मैदानावरती परतलाय. पत्रित दाखलला. आता मात्र जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. 2च्या डिफेन्स मध्ये 2 विरुद्ध 1. या सर्व पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. 2 मोरे मैदानावरती राज पाडावे जर्सी क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र काय घडतंय. ऑल आउट झाला योगदिशान पाली संघ. 4 गुणांची कमाई. लाजवाब जम घेताना पाहायला मिळाला तो राज पाडावे. 24-36 हे सामन्यासाठी 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि गुण फलक असेल आदर्श मिरजोळे 36 गुण योगदिशान पाली संघ 24 गुणांवरती. आणि आता मात्र बोनस प्लस 1 पॉईंट एकूण 2 गुणांची कमाई करत असताना योगदिशान पाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी दाखल झालाय आणि आता मात्र आदर्श मिरजोळे संघ तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल परंतु योगदिशान पाली संघाला प्रत्येक चढाईवरती इथे मात्र मल्टी पॉईंट रेड्स करावे लागणार आहेत. आणि त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. ऋषिकेश साळुंके की प्रज्वल कळंबटे. प्रज्वल कळंबटेचा खेळ सेकंडामध्ये जरूर बहरलाय. आपल्या संघाला कलाटणी देण्याचा प्रयत्न कमबॅक करून देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून निश्चित केला गेलाय आणि त्याच पद्धतीचा खेळ येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. शिवा या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. प्रज्वल कळंबटे मैदानावरती दाखल झालाय. जर्सी क्रमांक 2 6च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र येणारी प्रत्येक चढाई आणि प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट घ्यायचा आहे. या चढाईमध्ये मात्र एक बोनस गुण मिळतोय. एक पण बोनस पॉईंट योगदिशान पाली संघाला. राज पाडावे जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय. सामना संपण्यासाठी अंतिम 4 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. या 4 मिनिटांमध्ये निकाल हाती येणार आहे. या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट संघ कोणता असेल.
राजपाडावे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो रेड बॅलेट केली जाते आणि त्याला देखील माहिती आहे आपल्या संघाकडे असलेली पडत शेवटपर्यंत जर टिकवून ठेवायची असेल तर संयमी खेळ करणं आवश्यक असणार आहे. सलग 2 चढाई असफलतेने तिसऱ्या चढाईवरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न निश्चितच आदर्श मिरजोळी संघाकडून केला जाणार आहे. यस प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबडे या आधीच्या चढाईमध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न एक बोनस गुण मिळतो. यस लाशॉप खेळचं प्रदर्शन प्रज्वलच्या माध्यमातून आणि आता मात्र तिसरी चढाई आहे डू ऑर डाय रेड जर्सी क्रमांक 8 याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. 7 मोरे मैदानावरती राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. संयम राखायचा योगदिशान पाली संघाला. सामना संपण्यासाठी अंतिम 3 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. ओ लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजितच्या माध्यमातून केला गेलेला हा वार आणि ते मात्र सक्सेसफुल झालाय आणि रायडर मात्र झालाय गार मैदानाच्या बाहेर. 1 पॉइंट गोष्ट योगदिशान पाली. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबडे या सामन्याला कलरनी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर केला गेलाय. तोच खेळू आता मात्र मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एका चढाईमध्ये 3 गुण घेतले तर शिव सावंत यांच्याकडून 300 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर होत आहे. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 राजपाडावे रायडिंग मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स योगदिशान पाली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब सामना रंगलाय या मैदानावरती. या स्पर्धेतील पहिला टायचा सामना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की काय अशी चित्र मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सामना संपण्यासाठी अंतिम 2 मिनिटे शिल्लक आहे. दृष्टीने चांगले चढाईसाठी दाखल झाला. इथे मात्र पॉईंटची आवश्यकता. मिडलर मध्ये चाललेली झटापट यस इथे मात्र 1 मोरा गारज झालाय. 1 पॉइंट गोष्ट योगदिशान पाली. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 राजपाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स मध्ये फुल हाऊस योगदिशान पाली संघाच्या दरम्यान रेड व्हॅलेट केली जाते. रेड व्हॅलेट केले. मिडलर वरती येऊन उभा राहिलाय. अजूनही इथे मात्र यस एका चढाईमध्ये 3 गुण बाद केले तर ऋषी सावंत यांना महेश सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर केले जाते. डाल पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. प्रज्वल कळंबडे मैदानावरती पुन्हा एकदा रिले होऊन आलाय आणि निश्चितच आता मात्र 5 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. मल्टिपल रेडची आवश्यकता. या सीनेमध्ये बेलरमध्ये झालेली झटापट काय घडतंय परंतु इथे मात्र रायडर गारज झालाय. 1 पॉइंट गोष्ट आदर्श मिरचोळे. सामना संपण्यासाठी अंतिम मिनिट शिल्लक आहे. ऋषिकेश साळुंखे याच्यासाठी बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते. हेमंत कांबळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. आता मात्र 6 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ लॅश ऑफ टॅकल जबरदस्त जंप घेताना पाहायला मिळाला परंतु तिथे मात्र सेट लँडिंग घडून गेले. एक गुण मिळतो योगदिशान पाली संघाला. चला रत्नदीप मिरजोळे दूत ऑफिसर मिरजोळे दोन्ही संघांना थर्ड अँड फायनल कॉल लगेचच मैदानावरती दाखल व्हायचे. दरम्यान हा मात्र सामना संपल्याने सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय तो आदर्श मिरजोळे संघ.
फायनल मध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेमधील पहिला संघ आदर्श मिरजोळे याचे हार्दिक अभिनंदन. त्यांना लढत देत असताना योगकिशन पाली संघ याने देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ सादर केला, त्याबद्दल त्यांचे देखील हार्दिक आभार. चला आता आपल्या भेटीसाठी येते सेमीफायनलचा दुसरा सामना